इम्प्रूव्हमेंट चांगली आहे. रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहेत आणि आता लवकर घरी जायचं असेल तर अशीच काळजी घ्यायला हवी. रुटीन, डाएट आणि औषधांच्या वेळा पाळाव्या लागतील. मी काही नवीन औषधे लिहून देतो. ही ताबडतोब मागवा. थँक्यू. चल स्वानंदी, टेक केअर. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. मी हे औषधं घेऊन येते. अजिबात बेडवरनं खाली उतरायचं नाही. हा, काही लागलं तर नर्सला बोलव. काय झालं मॅडम? ही पण वेड्यासारखं पेमेंट करायला नको का? मी आता बरी आहे. मला लवकरात लवकर फॅक्टरीत जायला हवं. काकूनच ठाऊक, पण असं वाटतंय सगळेच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. मला सुजित सरांशी बोलायला हवं. त्यासाठी फॅक्टरीत जायला हवं. नक्की काय झालंय हे मला फॅक्टरीतच जाऊन कळेल. कार्तिकी, मणी सर, काय आज हे गरीबाची कशी काय आठवण आली तुम्हाला? भरभर बोला, काय सांगायचं होतं ते. एक तर मी तुमच्यासाठी इथे वेळ काढून आली आहे. 10 मिनिटं आहेत फक्त तुमच्याकडे. बोला बोला, पटपट बोला. स्वानंदीचा ऍक्सिडेंट झालाय. त्याच्या मेंदूला मार लागलाय. मेमरी लॉस झाली त्यांची. म्हणजे त्यांना काहीच आठवत नाही गेल्या 1.5-2 वर्षातलं. म्हणजे मी, आमचं लग्न झालंय, स्वानंदीला मूल आहे, काहीच आठवत नाहीये. सगळं विचित्र होऊन बसलंय. झालं सांगून निघू मी? नाही, मी ज्यासाठी बोलवलंय ते अजून काहीच सांगितलं नाहीये. काय ना, स्वानंदीला तुम्हा सगळ्यांची आठवण येते. तुझ्या आईची, तुझी, तुमचं घर, गाव. आणि स्वानंदीला काहीच लक्षात नाही की तुमची आई सुद्धा या जगात नाही येते. तुझ्या येते लक्षात? मग कार्तिकी, आत्ता येऊन स्वानंदीला भेट ना प्लीज. काय त्यांना उत्तर देताना आमची तारंबळ होतीये. तू भेटशील तर त्यांना बरं वाटेल, त्या रिकवर व्हायला मदत होईल. हा, फक्त या गेल्या 1.5-2 वर्षात जे काही घडलंय त्याची आठवण करून द्यायची नाही, बस. याला म्हणतात करावे तसे भरावे. इतके दिवस द्वेष केला या स्वानंदीने माझा. माझी कदर केली नाही बहीण म्हणून. आणि या म्हणीने तर मला हाताला धरून बाहेर काढलं होतं. आणि आज तोच माझ्याकडे मदत मागायला आलाय, ती पण त्या स्वानंदीसाठी. छान आहे. कार्तिकी, येशील ना आतमध्ये स्वानंदीला भेटायला? मला स्वानंदीला भेटायची अजिबात इच्छा नाही. एकतरी माझं काम सोडून तुम्हाला इथं भेटायला आली आणि मला नको ते काय सांगत बसलाय हो तुम्ही.
मला काही जमणार नाही आणि मला परत तुम्ही बोलवी नका, येते मी. नाही नाही कार्तिकी प्लीज, आता स्वानंदी सख्खी बहीण आहे तुझी, असं कसं वागू शकतेस? प्लीज नाही नको म्हणूस. स्वानंदीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, प्लीज. अच्छा, स्वानंदीचा जीवन मरणाचा प्रश्न आहे वय. ठीक आहे, मग त्याची तुम्ही मला काय किंमत देणार? काय? ऐकलं नाही? मी विचारतीये की तुमची बायको, तिच्या जीवाची काय किंमत देणार तुम्ही मला? अगं सख्खी बहीणच ना तिची तू. आहे नाही, होती. तिने माझे संबंध तोडलेत ना, तिला माझी पर्वा नाहीये, मग मला कशाला असेल तिची पर्वा? मला हे काही जमणार नाही. पण तुम्ही जर म्हणताय की तिला भेट, तर ठीक आहे, तुम्ही मला 2 लाख रुपये द्या, मग मी भेटते तिला. नाहीतर तशी मला काही गरज नाहीये तिला भेटायची. बघा तुम्ही, विचार करा. नाहीतर एक बेस्ट सांगू का, तुम्ही तिला सांगा की तिची बहीण मेली. बेस्ट आहे, बघा, करा विचार. हाय, मी इथेच. ओ मणी सर, कुठे आहेत माझे पैसे? हो सांगितलंय आईला, आई येईलच लगेच. थांब. मणी, पैसे. गुड, चला. ओ काय चला, आता तुम्ही म्हटलं तसं मी स्वानंदीशी बोलेन, तिला भेटेन, सगळं तुमचं काम होईल. पण माझं काय? माझे पैसे तर द्या आधी मला, मगच मी येते. तू स्वानंदीची बहीण आहेस, माझा तर विश्वासच बसत नाहीये यावर. हा, मला पण विश्वास नाही बसत की ती खरंच माझी बहीण आहे का. कारण ती असं वागली आहे ना माझ्याशी, मी तोंड उघडलं तर गप्प बसा. गप्प बस. जाऊ दे ना, आता आपली प्रायोरिटी काय आहे? स्वानंदी आहे ना. वाद घालण्याची वेळ नाहीये ही, आणि हॉस्पिटल आहे. काय करतेस? कार्तिकी, आता स्वानंदीला भेटणं महत्वाचं आहे. पैसे तू नंतरही मोजू शकतेस. थांबव, कमी असलं तर काय करू? सर, तुमचा पेशंट रूम मध्ये नाहीये. काय? काय? हो सर. आई थांब, मी बघतो. काय परत मोजू? हा,